बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल ज्या वेळेस शिवसेना एक वादळवर आपण एक व्हिडिओ व्हायरल केला, त्यानंतर हाच व्हिडिओ इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अनेक सोशल मीडिया माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत होता आणि ते फार गरजेचं होतं. त्यासाठी तुम्हा सर्वांना सांगत असतो, शिवसेना एक वादळ हे शिवसेनेच्या विचारांवर चाललेलं आणि शिवसेनेच्या विचारांना पसरवणारं एक समाज माध्यम आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी या माध्यमाला मोठं करा, याला सबस्क्राईब जरूर ठेवा. आता विचार करा, काल जो व्हिडिओ आपण व्हायरल केला, हा व्हिडिओ होता त्या डोम मधल्या, वरळीच्या डोम मधल्या डोम कावळ्यांच्या त्या गद्दार दिनाचा, अगदी 2-3 दिवस पूर्वीचाच. ज्यावेळेस एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये म्हणतायत, मी वारंवार का आरोप करतोय की मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालामध्ये काहीतरी काळबेरं नक्कीच झालेलं आहे आणि ते पुराव्यानिशी आपण दाखवतोय. कशा प्रकारे आकडे कसे 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 बदलत गेले, कशा प्रकारे 2200चा लीड हा 48-49 पर्यंत आला आणि हे स्वतः कबूल कुणी केलं, हे स्वतः कबूल केलंय. बघा त्या वरळीच्या मी तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल, काही हरकत नाही, मी पुन्हा एकदा तो व्हिडिओ दाखवेल, अगदी 10 सेकंदचा त्यातला मी एक पार्ट तुम्हाला दाखवतो. यात काय म्हणतायत, रवींद्र वायकर हरत असताना हा एकनाथ शिंदे काय बघत बसेल. मग मला एक सांगा, एकनाथ शिंदेनी नेमकं केलं तरी काय, हाच तर आमचा प्रश्न आहे. आणि त्यासाठीच तर आम्ही म्हणतोय चौकशी लावा. वरळीमध्ये ज्यावेळेस आपल्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे चुकून म्हणा कसे म्हणाले मला माहित नाही, पण फसले, हे वाक्य वापरून फसले. त्या दिवशी त्या नेस्को कंपाऊंड मध्ये मतमोजणीच्या वेळेस रवींद्र वायकर हरत असताना एकनाथ शिंदे काय बघत बसेल, शांत बसेल. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते. रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे काय डोळे फक्त बघत राहू, मी डोळे बंद करून. मला ठाऊक आहे शिवसैनिकांनो, तुम्ही कुणीही एकनाथ शिंदेचं भाषण ऐकलं नसाल, कारण तेच रडगाणं, तीच टेप, तीच हातामध्ये कागद, तेच वाचन आणि म्हणून जे आहे ना, हा महाराष्ट्रातला एक मोठा विनोद झालेला आहे. आणि म्हणून मी हे केलं आणि म्हणून मी ते केलं. या माणसामध्ये ना जो अव्वल दर्जाचा जो आत्मविश्वास भरला ना या भारतीय जनता पक्षाने, या कमळीच्या जीवावर या फुटक्या फुग्यांमध्ये जी काही हवा भरली आहे ना, ही हवा ज्या दिवशी जाईल ना शिवसैनिकांनो, काळजाला थंडक मिळेल. ज्या दिवशी तो चेहरा आणि म्हणून मी खाली पडलो असं म्हणताना मला ऐकायचंय. या कमळीने जो, कारण कमळी कशी आहे तुम्हा सर्वांना चांगलं माहिती आहे. 25 वर्षाच्या युतीमध्ये आपण कमळीने आपल्याला मदत फार कमी केली असेल, पण कमळीने राजकारण मात्र चांगलं शिकवलंय. आता राजकारण कसं करायचं हे कमळीकडनं शिकायचं. ही कमळी तोपर्यंतच फुग्यांमध्ये हवा भरते जोपर्यंत कमळीला उडायचं असतं. आणि कमळीला माहिती आहे आता हा फुटका फुगा कितीही चिटकवा आता काही चिटकत नाहीये, कारण ह्या कमळीची स्वतःचीच हवा काढून घेतलेली आहे महाविकास आघाडीने, शिवसेनेने. उद्धव साहेबांनी एवढी भोकं पाडली आहेत या फुग्याला, कमळीच्या फुग्याला, की आता कमळी काही फुलायची राहणार नाही. कमळी संपली. कमळीला महाराष्ट्रात 23 खासदारांवरून 9 खासदारांवर आणणारा माणूस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे लक्षात घ्यायचं. आता एवढी भोकं पाडली की आता कमळीला हेच समजत नसेल त्या भोकांमधून हवा कुठल्या आत भरायची आणि कुठल्या भोकातून ती हवा बाहेर काढायची, अशी अवस्था ह्या कमळीची. आता ही कमळी आणि या कमळीच्या जीवावर उड्या मारणारे बगलबच्चे, आता बगलबच्चे म्हणजे 2-2 आणि तिसरं बिनशर्ट, हे बगलबच्चे. आता विचार करा, एवढा उच्च दर्जाचा आत्मविश्वास, मी काय बघत बसू, मी काय असं हातावर हात ठेवून बसू, ही असली विधानं म्हणजे नेमकं काहीतरी झालेलं आहे. बघत तर बसणार नाही हे तर आम्ही सांगतोय, म्हणजे बघत तुम्ही बसणार नाही म्हणजे नेमकं तिथे काय केलेलं आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न. दुसरी गोष्ट, मला वाटतं आजचंच विधान आहे, अगदी काहीच वेळापूर्वीचं हे विधान आहे. कुठल्या तरी मेळाव्यात, हा कसला मेळावा हे पण नाही मला माहिती, तिथे पाशा पटेल काय करत होता हे मला माहिती नाही. हे म्हणतायत कुठेतरी बांबूचं काहीतरी उदाहरण देत होते आणि बांबूची झाडं लावली पाहिजेत, बांबूच्या झाडांपासून ऑक्सिजन जास्त आणि कार्बन डायऑक्साईड शोषून वगैरे काय काय ह्यांनी सायंटिफिक शोध लावले. आता कुणी ती चिठ्ठी लिहून दिली होती मला माहित नाही,
चिठ्ठ्या मस्त वाचतात. त्याच्यामध्ये हा माणूस म्हणतो बांबूचं आलं, म्हणतं कुणाला तरी बांबू लावले पाहिजेत, काही जणांना बांबू लावले पाहिजेत. म्हणजे बांबू विषयी बोलता बोलता हा बांबू लावायची गोष्ट करू लागला. खरं तर शिवसैनिकांनो, खरं तर बांबू हे लागणार आहेत आणि बांबू चांगले लागणार आहेत. लक्षात घ्या, सगळ्यात पहिला बांबू कुणाला लागला? सगळ्यात पहिला बांबू लागला तो कमळीला. कमळीची सुजली बांबू लागून. कमळीला असा काही बांबू शिवसेनेने लावला आणि शिवसैनिकांनी लावला. कमळी 23 वरून 9 आली. कमळी 23 वरून 9 आली. आता दुसरे बांबू कुणाला लागणार आहेत? आणि त्या दिवशी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितलंय की तयारी आत्तापासून सुरू करा. नरेंद्र मोदी, तुम्ही महाराष्ट्रात आत्तापासून यायला सुरू करा, कारण या महाराष्ट्रात शड्डू ठोकून उभा राहणार आहे तो मी आहे. मी स्वतः महाराष्ट्रातल्या या विधानसभेला असा काही फिरणार आहे, या महाराष्ट्राला असा काही पिंजून काढणार आहे. स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब त्यावेळेस म्हणालेत. म्हणजे यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेस नरेंद्र मोदी, तुम्ही समजू शकता, तुमच्या तोंडाकडे पाहून महाराष्ट्राने या भारतीय जनता पक्षाला नाकारलं. या शिंदे टोळीचे 6 खासदार निवडून आले. त्या 6 पैकी 3 ठिकाणी वंचितशी जर व्यवस्थित ती बोलणी झाली असती तर कदाचित तुमचे 3च राहिले असते. आणि त्या 3 मध्ये एक संभाजीनगरची जागा आहे. लक्षात घ्या, संभाजीनगरचं कसं आहे, संभाजीनगरमध्ये डिवाइड अँड रूल अशा प्रकारचं. संभाजीनगरमध्ये बरेच फॅक्टर, म्हणजे राहिले 2. आता 2 कुठले? एक कल्याण आणि एक ठाणा. आता ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये काय गोडवंगल झालंय त्या दिवशी मी सगळं पुराव्यानिशी दाखवलं. गोण्या भरून भरून कार्ड भेटलेत, मतदानाचे कार्ड सापडलेत, गोण्या भरून भरून. एकेका गोणीमध्ये 1,500-2,000 हजार कार्ड. ही तर उघड सापडली, जी नाही सापडली ती किती असतील. या अशा निवडणुका झाल्यात महाराष्ट्रामध्ये. कल्याण आणि ठाणे आणि कल्याणमध्ये 2 लाखांच्या फरकाने शिवसेना हरेल असं कधीच वातावरण नव्हतं. ठाण्याचं तर विशेष सांगतो, जवळपास 2.5-3 लाखांनी तुमचा पराभव झाला पाहिजे तर अशी परिस्थिती ठाण्यामध्ये. आज प्रत्येक मतदार सांगतोय आम्ही विचारे साहेबांना. आणि ज्यावेळेस मतदानाच्या वेळेस आम्ही आत गेलो होतो बटन दाबायला, ज्यावेळेस माझं नाव आलं, विचार करा त्या मतदानाच्या मशीनवर ते बटन दाबून काही लोकांनी ज्या बोटाला शाई लावली त्याच बोटाने बटन दाबलं होतं. त्या मशालीच्या आसपास इतकी शाई झाली होती, मला एक क्षण वाटलं ते पुसावं, कारण त्याच्यामुळे मशाल नीट दिसेना. ही अशी परिस्थिती झाली होती. इतकं ते मशालीचं बटन दाबलं गेलं होतं. मग हा रिझल्ट आला कुठून? बांबू तो लागणार आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो मी, कशा प्रकारचं हे बांबू लावायचं विधान. आजचाच व्हिडिओ आहे हा, एकनाथ शिंदेंनी केले. जर हा व्हिडिओ पहा. आणि पाशा पटेलला आम्ही सांगितले, काम केलंय, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा. बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. कमळीच्या जीवावर आलेला हा अति आत्मविश्वास हा असा काही घातकी ठरणार आहे. विधानसभा जास्त लांब नाहीयेत, 3-4 महिन्यांवर आहेत. कमळीच्या जीवावरचा हा आत्मविश्वास आणि ह्या आत्मविश्वासावर तरलेला हा शिंदे टोळी नावाचा एक गट हा ज्यावेळेस बुडत असेल, बघा मला माहित नाही माझं हे किती बरोबर, माझं हे किती चुकीचं, माझं हे म्हणणं किती चुकीचं. शिवसैनिकांनो, तुम्हाला ठरवायचा हा अधिकार आहे. माझे आमदार 4-5 कमी आले तरी चालतील, माझे आमदार 4-5 कमी आले तरी चालतील, पण हा शिंदे टोळी नावाचा हा जो गट आहे ना, हा गट ज्यावेळेस पाताळात जात असेल ना, ते चित्र, ते क्षण मला याची देही याची डोळा पाहायचेत. आणि जोवर मी ते क्षण पाहत नाही ना, या काळजाला थंडक लागणार नाही, याच्यामध्ये गारवा पडणार नाही. कारण आग चालू आहे शिवसैनिकांनो, आतून आग चालू आहे. या शिंदे टोळीला जेव्हा नामोहरण करेल शिवसेना, कारण शेवटी बघा, मी हे उदाहरण या अगोदरही दिलेलं आहे. ज्यावेळेस मा सीतेचं हरण झालं होतं रावणाकडनं, प्रभू श्रीरामांना मा सीतेला सोडवण्यासाठी सुद्धा एक वेळ गेला होता. सगळ्या गोष्टींची जमवाजमव झाली होती, कारण प्लॅनिंग होतं हे सगळं. या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या गेल्या होत्या.
कशा प्रकारे साधूच्या रूपात येऊन त्या लक्ष्मण रेखेला ओलांडण्यासाठी कसं मजबूर केलं गेलं होतं, कशा प्रकारची ती व्यूहरचना आखण्यात आली होती. म्हणजे हे दोन वेगळी उदाहरणं आहेत, ते वेगळं आणि हे वेगळं, पण मला सांगायचा उद्देश मात्र सेम आहे. या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी आणि अशा वेळेस काही दानव देखील जिवंत होत असतात, काही जनावरं जिवंत होत असतात. कोकणात आपण एक उदाहरण पाहिलंय, तळ कोकणातलं एक उदाहरण पाहिलंय. काही मेलेली जनावरं देखील जिवंत होत असतात, काही जनावरं जिवंत झालेली आहेत. काही जनावरांमध्ये तो एक आर्टिफिशियल, एक कृत्रिम जीव भरला गेलेला आहे. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ म्हणतात ना, ती याच्यातली अशी ही गत आहे. काही जनावरं ही तळ कोकणामध्ये जिवंत झाली. बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राने विशेषतः तुम्ही आम्ही बऱ्याच गोष्टी ज्या पाहिल्या आहेत, ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती की अशा काही गोष्टी पाहायला मिळतील. पण ठीक आहे, हा काळ देखील सरेल शिवसैनिकांनो. या गोष्टी देखील निघून जातील, हे प्रसंग देखील निघून जातील. पण ह्या सगळ्यातून शिवसेनेला पुढे न्यायची ताकद तुमच्या आमच्या मनगटात असली पाहिजे. या अशा काळामध्ये पक्षाच्या पाठीशी जो ठाम उभा राहिला ना, तो कधीही पक्षाला धोका देऊ शकत नाही. या अशा काळामध्ये, ज्या काळामध्ये, कारण कसं असतं, राजकारण म्हणजे एक साध्य असतं लोकांचं की याच्यामधून काहीतरी मिळवायचंय, काहीतरी हासिल करायचंय, कुठेतरी आपल्या जीवनाला वरती घेऊन जायचं. राजकारणातून या गोष्टींसाठी शिवसैनिक कधीही आलेला नसतो. शिवसैनिक हा कधी सत्तेचा, शिवसैनिक हा कधी पदांचा, शिवसैनिक हा कधी पैशाचा, आणि शिवसैनिक हा कधी या सगळ्या माना सन्मान याचा कधीही भुकेला नाही. शिवसैनिकाला फक्त एकच कळतं, माझ्या बाळासाहेबांची शिवसेना, आमच्या उद्धव साहेबांची शिवसेना ज्यावेळेस अडचणीत आहे ना, त्यावेळेस मात्र एकजूट कसं व्हायचं हे मात्र शिवसेनेला चांगलं माहिती आणि शिवसैनिकाला चांगलं माहिती आहे. या अशा काळामध्ये शिवसैनिकांनो, तुम्ही आम्ही हे जे काही करत आहोत, हा जो काही प्रयत्न करत आहोत आपल्या शिवसेनेला बाहेर आणण्याचा, त्या ज्यावेळेस शिवसेनेचा भविष्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास लिहिला जाईल, ज्यावेळेस भविष्यामध्ये सुवर्ण अक्षरात, त्या प्रत्येक सुवर्ण अक्षरात शिवसैनिकांनो हे तुमचं नाव असणार आहे. प्रत्येक अक्षरामध्ये शिवसैनिकांनो तुम्ही असणार आहात. मी नेत्यांचं म्हणणार नाही, मी आमदार खासदार कुणाचंही म्हणणार नाही, पण प्रत्येक शब्दामध्ये, सुवर्ण अक्षरांच्या प्रत्येक शब्दामध्ये तुमचं नाव मात्र नक्की असणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला 1 करोडच्या आसपास मतदान झालं, 1 कोटीच्या आसपास मतदान झालं, आणि शिवसेनेचं मतदान इतर पक्षांना पडलं ते वेगळं. म्हणजे जवळपास महाराष्ट्रभरात 2 कोटींच्या आसपास शिवसेनेचं मतदान झालं. 2 कोटींच्या, हे 2 कोटी लोक, बरं, कित्येक शिवसैनिकांनी, कित्येक लहान वयाने लहान असलेले शिवसैनिक जे 18च्या आतमधले असतील त्यांना मत द्यायचे पण ते देऊ शकत नाहीत. कित्येक असे शिवसैनिक ज्यांना यानं त्या कारणामुळे मत देता नसेल आलं. त्या सर्व शिवसैनिकांच्या, म्हणजे त्या सर्वांचे खरं तर मला आभार मानायचे. पण त्या 18 वर्षाच्या आतल्या शिवसैनिकांनी देखील शिवसेनेचं कार्य केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या सभांसाठी लागणारं नियोजन असेल, सगळ्या गोष्टींमध्ये शिवसैनिक पुढे होते. बरं, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात, कारण मी का म्हणतो ही महत्वाची गोष्ट आहे, कारण मगाशीच म्हणालो, राजकारण हे पैसा मिळवण्याचं हे मार्ग नाही, हे एक समाजकारण आहे. बाळासाहेबांनी सांगितलेलं समाजकारण 80% समाजकारण. आणि आज तर अशी परिस्थिती आहे शिवसैनिकांना, शिवसेना 80-20 नाही, जवळपास 100-100, म्हणजे 100% समाजकारण शिवसेना करते, 80-20 नाही करत आहे. आणि का कुणास ठाऊक, याच 80-20च्या फॉर्म्युला मधला आपण 80% केला आणि 20%ला आपण कमी पडलो. जे 20%चं राजकारण देखील करायचं असतं ना, त्या 20%च्या राजकारणात आपण कुठेतरी कमी पडलो आणि हे परके उरावर आले. ज्यांनी आपल्यातच राहून पाठीमध्ये जो खंजीर भोकसलाय ना, हे या 20% कमी पडलेल्या राजकारणाचा हा एक भाग आहे. असो, शिवसैनिकांनो जास्त काही या विषयावर बोलत नाही, पण लक्षात घ्या, बांबू लागणार आहेत आणि अनेकांना लागणार आहेत हे बांबू. ज्या माझ्या शिवसैनिकांवर अत्याचार झालेत ना, येत्या भविष्यातल्या ज्यावेळेस हे सरकार पलट्या मारेल ना, या प्रत्येकाचा इमाने इतबारे हिशोब होईल. ज्या शिवसैनिकांवर अन्याय अत्याचार झाले, ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये बसेल, या शिवशाहीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये बसेल, त्यावेळेस मात्र या प्रत्येक अन्यायाचा बदला इमाने इतबारे घेतला जाईल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो. काळजी घ्या.